इकडे गणपती आणि महालक्ष्मीची तयारी सुरू आहे. गौरी गणपतीची. तुझं काय चालू आहे? हा अंगावर. आणि कुठं झोपणार आहे तू सांग बर? हा कुठं? आणि चटईवर का? आईजवळ नाही झोपणार तू? हा झोप बर भोंग्या भाऊ सारखी. कसं घेतलं तो अंगावर? काय आलत? ताप आली ती? ताप आली ती तुला? मग इंजेक्शन घ्यायचं का? देऊ का इंजेक्शन? आई दे बरं इंजेक्शन. हिला लगेच इंजेक्शन देऊन घेतो. आंबी कुठे? आंबी कुठे? आंबी ते का गाडीत ना. बोल ना थोडस. बोल ना थोडस. करती काय तू नेमकं ते सांग. हा काय करते सांग बरं? औषध दिले का? पाहती आणि अंगावर कोण घेईल? घे मग अंगावर कोण घेईल? मी कस काय घेईन अंगावर? बरं हरिपाठ झाला का आज? नीट बस मांडी घालून. तशी मांडी तसं बसू नये. हा हातपाय दुखायले झोक्यातच उतरच ना खाली. पाय दाब म्हणा पप्पा म्हणा पाय दाब म्हणा. पाय दाबायचे तुझे? पाय दाबायचे का? काय पावडर का? इकडे गेलो होतो दीदी. पाणीपुरी तुला आवडत नाही ना? तुला नाही आवडत ना पाणीपुरी? नाही ना ग. असं कसं नाही आवडत? नाही आवडत तुला नाही आवडत. तोंड धुतलं की? इकडे बघ तू. तोंड धुतलं? ब्रश केलं का? शी 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 शी. तोंड धुतलं का? आजीनं तोंड धुतलं का? आजीनं. माझी घड्याळ वापरती का तू? घालती घड्याळ तू माझी? ए कुठे चालली तू? अगं तोंड नको धुणं, जाऊ दे ना. तुझं ब्रश केलं ना तू? का नाही काय धुवायचं? जाय तू गुळणा करून ये. जाय तोंड धुणे. नाही पडत. जाय तोंड धुणे. आजीनं तोंड धुतलं. आई शानू एवढी हुशार आहे, लगेच तोंड धुणे येते. काय करायला लागली दीदी तू? स्वयंपाक का? आहे का सगळे सामान स्वयंपाक करायला? आहे काय काय सांग तरी मला तुझं इथं खेळणी.
काय काय सांग बरं माझ तुझ्याकडे. हे काय ग हे काय काय ते बदक. बदक कुठे बदक. हत्ती कुठे हत्ती. हत्ती कुठे दाखव बरं. दाखव बरं मला. आणता नाही येत म्हणा. अरे तू कसा पळतो देव. पळतो का देव. अरे छान आहे हत्ती. अजून काय काय. हे काय हे बघ इकडं. हे नाही ते नाही. हे पिवळ्या हिरव्या रंगाचं ते काय आहे. पिपाणी आहे कधी. हा ते काय ते वाजव बरं. ते कसं वाजतं. तसं नाही इकडून. नाही तसं नाही आजी. ते उलट कसं आहे वाजवतात ते. वाजव बरं. त्यांना नाही करता येत ना. तू कर. तू वाजव दीदी. वाजव बर. तू वाजव बर. आणि इकडे हा येत मला येत. त्याच्यात असेल ना ते. शिट्टी गेली का याच्यातली. खराब झालं ते दीदी. डमरू कुठे. डमरू कुठे. डमरू तो काय घे बर इकडे. डमरू दाखव. आजी डमरू कोणतं आहे दाखव. सानू दीदी. हा ते बघ. वाजव बरं ते. इकडं मी वाजवून दाखवतो. इकडं काय सुरू आहे दीदी तुझं. काय बनवते तू. जेवायच नाही तुला. जेवायचं की नाही दीदी. जेवायचं की नाही तुला. आजी काय म्हणते. बेल ना तर लहानच आहे दीदी तो. अगं एवढं खाली पडून. ठेव द्यायचे भरून भांडे. ठेवा भरून. आता जेवायचंय आपल्याला. सानू न केलेलं स्वयंपाक जेवायचंय आता. नाही का सानू दीदी. आजीला काय म्हणली तू. तुम्ही चालले जा पुण्याला. कदर आणला आजीनं. हो बापा मला म्हणली. काय म्हणली. पुण्याला जा. इथं नका कदर आणू. तुम्ही तिचे भांडे उचलत होते का. बसले होते जवळ तिथे. दीदी नेऊ का मग आजीला माझ्यासोबत. जाते बाई मोठ्या पप्पा संग. जाऊ का. हा तू येऊ नको. तू पण यायली का. तुला पण यायचं माझ्यासोबत. मी जाते. हे बघा इकडं आजीचं काम भांडे घासणं हेच त्यांना पाहिजे. पण ते पुण्याला करायला मिळत नाही. त्यामुळे त्यांना पुण्याला राहावं वाटत नाही. इथं असले की कसं त्यांना भांडे घासायला आवडतं. जे काम मिळेल ते करायला आवडतं. त्यामुळे त्यांना इथं जास्त करमतं. तुम्हाला वाटेल हे काम करायला लावतं त्यांना. काय लावते आजीला. आणि तू पण लाव. काय ते कोणी दिली तुला ते. शानू दीदी कोणी दिलं तुला ते. हा कोणी दिलं. कुठून आणलं तू ते. हे बघा फॅरेन लवली आणली प्रीती वहिनीकडून. आणि आजीला लावली. स्वतःला लावली. तुझ्या का गालाला तशीच आहे अगं दीदी. ए शानू तुझ्या गालाची पुस ना. गालाला तुझ्या तशीच लागलेली. इथं लागली. हे बघा काय तयारी चालू आहे आई. हा आता तुम्ही
इकडं गणपती आणि महालक्ष्मीची तयारी सुरू आहे, गौरी गणपतीची. आणि इकडं काय काय ते हे करून ठेवलंय, मला वाटतं सारण. कशाचं? पुऱ्यांचं सारण, खोबऱ्याच्या पुऱ्या. आणि आता मी निघतोय थोड्या वेळात, कारण मला जायचं आहे आणि माझं काम 1 तारखेपासून सुरू होणार आहे, त्यामुळं मग जावं लागणार आहे. आजी म्हणत होत्या की महालक्ष्मीला थांब. हा, पण आता काम एवढे दिवस निवांतच होतं ना. आता काम सुरू झालं 1 तारखेपासून. नाही तर उन्हाळ्यापासून काम काहीच नव्हतं ना. 2 दिवस ढकलता नाही येत ते पुढं. नाही ढकल, ते एकदा घेतलं की तुम्हाला पूर्णच करावं लागतं, कडी लावावं लागतं, नाही तर मग नाही जमत. काकी काय नाही, बरं आहे. तर नमस्कार सगळ्यांना. आता काय पुण्याला निघायची वेळ झालेली आहे आणि इथं जालन्याला पोहोचलोय घरी, कारण हा स्टॉप असतो माझा कधी जायचा पण आणि यायचा पण. त्या दिवशी पण सकाळी आलो, इथं थांबलो आणि इथून मग पुढचे कामं करत असतो. तर आता तसंच नेहमीप्रमाणे तिकडून आलो गावाकडून आणि आता निघायचे पुण्याला, कारण पुण्याला तुम्हाला मी सांगितलंच आहे की माझ्या बॅचेस सुरू होणार आहे, त्यामुळे जावं लागतं आहे. आणि मग त्यामुळं मी अर्जंटमध्ये चाललो आहे, कारण महालक्ष्मी ज्या दिवशी जेवणार आहे त्याच दिवशी माझी बॅच सुरू होणार आहे आणि आता बॅच सोडून जमणार नाही मला, त्यामुळं मला जावं लागतं आहे. तर पुढचा व्हिडिओ हा आता पुण्यातूनच असणार आहे. चला भेटतो मी. आणि तुम्ही म्हणालात की कुठलेही व्हिडिओ टाका, तुम्ही पण व्हिडिओ टाका, तर मी व्हिडिओ टाकणार आहे 100%. तर चला भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.